नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे नघालक्ष्मी 2498. माझ्याकडं घेवड्याचं झाड आहे, तार कंपाऊंडवरती ठेवलेलं आहे. आता आम्ही गावी आहे, तर शेंगा आलेल्या आहे ताज्या ताज्या. तर आता मग ह्या शेंगांची मी स्वामींसाठी नैवेद्य बनवणार आहे. तर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये आहे की त्यांना घेवड्याची भाजी खूप आवडते आणि एका ब्राह्मणाच्या घरी गेले गरीब, तिथं त्यांना घेवड्याची भाजी खायला मिळाली. तर गरीब होते तर ते श्रीमंत झाले, कारण त्यांनी घेवड्याचं झाडच उपटून टाकलं. तर घेवड्याच्या झाडाखाली म्हणजे मुळांखाली त्यांना हंडा सापडला. तर घेवड्याची भाजी खाऊन ते खुश झाले. तर अशी कथा आहे, गुरुचरित्रामध्ये पण आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभमध्ये पण आहे. तर असा हा घेवडा आपल्या घरी आहे. आपण आता त्यांचा नैवेद्य बनवणार आहोत स्वामींसाठी. तर हे घेवड्याचे शेंगा आहे, वाळेल शेंगा पण आहे. हे मूळ आहे, एकाच मुळावरती एवढ्या शेंगा आलेल्या आहेत. तर आपण घेतलेला आहे गाजर, लसूण पाकळ्या, तांदूळ, ढोबळी मिरची, फ्लावर, कांदा, टोमॅटो आणि बटाटा. तर एवढे पदार्थ आपण घेतलेले आहे, कापून घेतलं आहे सगळं. आणि घेवड्याचं बी ओलं पण आहे आणि वाळेल शेंगा आहे ना, तर वाळेल शेंगाचं पण मी बी घेतलेलं आहे. तर आता आपण बनवणार आहोत स्वामींसाठी प्रसाद, खिचडी बनवणार आहोत. तर कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे. मोहरी, जिरे, फ्लावर, बटाटा सगळं आपण टाकणार आहोत. ढोबळी मिरची, फ्लावर आणि त्या अगोदरच टाकलेलं आहे. ही ढोबळी मिरची आता आपण हलवून घेत आहोत. तेल थोडंसं जास्तच टाकलेलं आहे. आता घेवडा टाकणार आहोत आपण. घेवडाचं शेंगा पण आहे, वाल पण आहे, म्हणजे शेंगा दाणे, आणि वाळलेले दाणे पण आहे. तर आमच्याकडं वालाच्या शेंगा म्हणतात त्याला, आणि घेवडा पण म्हणतात. आता टोमॅटो टाकत आहोत आपण. तर कधी पण स्वामींना नैवेद्य असताना हा घेवड्याच्या भाजीचाच नैवेद्य असतो. आणि आपण बऱ्याच वेळेला महाप्रसाद खातो, तर त्याच्यामध्ये पण असाच प्रसाद असतो. तर घेवडा भाजीचे भरपूर उपयोग आणि फायदे आहेत. पचन सुधारते, घेवड्याचा फायबर जास्त असते, त्यामुळे पचन चांगले होते आणि बद्धकोष्ठता कमी होते. शरीराला ताकद देते. घेवड्यामध्ये प्रथिने आणि खनिजे असतात, त्यामुळे शरीर मजबूत राहते. हृदयासाठी चांगले आहे. आता आपण मंगल मसाले आहे, मिक्स मसाला आहे माझ्या बहिणीचा, आणि हळद टाकलेली आहे. घेवडा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि हृदय निरोगी राहते. वजन नियंत्रणात ठेवते. फायबर जास्त असल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वजन नियंत्रित राहते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवते. घेवडा, आता आपण मीठ टाकत आहोत. घेवडा हा मधुमेह असलेल्या लोकांसाठीही उपयुक्त मानलेला जातो. हाडांसाठी फायदेशीर. यात कॅल्शियम आणि लोह असते, त्यामुळे हाडे आणि रक्त दोन्ही मजबूत राहतात. त्वचेसाठी पण चांगलं आहे घेवड्याची भाजी. घेवड्यातील जीवनसत्वे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. तर घेवडा आपण कोणत्या कोणत्या प्रकारे खाऊ शकतो. घेवड्याची भाजी बनवू शकतो, घेवड्याची उसळ बनवू शकतो, घेवड्याची आमटी बनवू शकतो, पोळी भाकरीसोबत खाऊ शकतो. तर तिकडं आपण गरम करायला पाणी ठेवलेलं होतं, तर ते पाणी आपण टाकलेलं आहे. तर घेवड्याचे उपयोग बरेच आहेत. तुम्ही पण जेवणामध्ये घेवड्याचा वापर करा.
आणि स्वामींना नैवेद्य पण घेवड्याच्या भाजीचा दाखवा. तर याला उकळी आल्यावरती आपण त्यात तांदूळ टाकणार आहोत. तांदूळ आपण धुवून ठेवलेले आहेत. तर माझ्याकडं घेवड्याचा वेल आहे, शेंगा पण आहे. तर मग मी म्हटलं आपण नैवेद्य तयार करू, स्वामींना जेवण तयार करू, खिचडी बनवू आणि स्वामींना खाऊ घालू. म्हणून मी स्वामींसाठी बनवलेलं आहे. बासमती तांदूळ आहे, साधा तांदूळ पण चालेल, पण माझ्याकडे हाच होता म्हणून मग मी तोच घेतलेला आहे. तर आपला आता भात बघा किती छान होणार आहे. खिचडी, नैवेद्य, प्रसाद आपण बनवत आहोत. कोथिंबीर आहे. तर आपण त्यात मंगल मसाले आहे, माझ्या वहिनीचा मसाला आहे, मिक्स मसाला आहे सगळा. एक मसाला टाकला तर कोणता मसाला टाकायची गरज लागत नाही. तो मसाला टाकला, हळद टाकली, मीठ टाकलं, अगोदर मोहरी जिरे टाकले आणि आता कोथिंबीर टाकली. सगळं टाकून आपण कुकरमध्ये बंद करत आहोत. तुम्ही पण ट्राय करा, खूप छान बनते. मुळात त्याच्यामध्ये ना ओले दाणे येते, घेवड्याचे दाणे आणि वाळलेले दाणे दोन्ही पण आहे. तर कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे. आता आपण उघडणार आहोत. ते आपलं तयार आहे प्रसाद. स्वामींचं जेवण तयार आहे. घेवड्याची भाजी तयार आहे. घेवड्याच्या भाजीच्या खिचडी तयार आहे. मस्त झाली. तर त्यात घेवड्याची भाजी पण आहे, घेवड्याचे कच्चे दाणे म्हणजे ओले आणि वाळलेले दाणे पण आहेत. वास खूप छान येतोय. हा स्वामींचा प्रसाद आहे, स्वामींचं जेवण आहे आता हे. मला वाटलं बनवावं म्हणून मग मी बनवला. मला वाटलं व्हिडिओ टाकावं म्हणून मग मी अनघालक्ष्मी 2498 माझ्या ह्याच चॅनलमध्ये व्हिडिओ मी टाकत आहे. तर माझं दुसरं पण एक चॅनल आहे, गावाकडचे नेचर 2024. पण मी त्याच्यावरती का नाही टाकली, कारण हे आपले इकडं माझे व्ह्यूज जास्त येतात, फॉलो करणारे जास्त आहेत, म्हणून मग मी ही घेवड्याचं प्रसाद इकडंच टाकलेला आहे ह्या चॅनलवरती. तर तुम्ही मला सगळे भरभरून प्रेम करतात, तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. माझ्या व्हिडिओ अशाच बघत जा. शॉर्ट व्हिडिओ पण भरपूर जण बघतात, लाईक कमेंट पण भरपूर येते. तर धन्यवाद. आता आपण स्वामींना जेवण भरवत आहोत. स्वामींचं जेवण चालू आहे. पाणी स्वामींसाठी. तर
तर अशा पद्धतीने आपण स्वामींना प्रसाद केलेला, नैवेद्य केलेला, स्वामींना जेवण केलेलं आणि हे असं खिचडी महाप्रसाद आपण बनवलेला आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.